आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर बातमी आहे सांगलीहून। सांगलीमध्ये विशाल पाटील अखेर यांच्याकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। 2 पैकी एक अर्ज काँग्रेसकडून तर एक अर्ज अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी भरलेला आहे। तर सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। एल्गार स्वाभिमानाचा आणि हुंकार सांगलीचा अशा घोषणा देत हे शक्ती प्रदर्शन केलं जातंय। विशाल पाटील यांनी गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेत शक्ती प्रदर्शन केलं असून यावेळेस ढोल ताशांच्या गजरात आणि आतिषबाजी करत रॅलीची सुरुवात झालेली आहे। जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली आणि विशाल पाटील यांच्या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। त्या सगळ्यांचा सूर असा आला की आपण अर्ज भरला पाहिजे। पक्षांनी किंवा महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केलेली आहे। ह्या ठिकाणी भाजपचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं। ती गोष्ट घडलेली नाही आणि म्हणून अजूनही आपण पक्षाकडनं अर्ज भरून त्यांच्याकडे मागणी करावी, वेळ गेलेली नाही। ह्या पद्धतीचा निर्णय ह्या सगळ्यांनी कळवला। ते पहा, काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता। अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही। त्यामुळे निर्णय नेमका कुणाच्या हातात होता? जर हातात होता तो त्यांनी घेतला का? त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे। निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणाऱ्यांनी निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही।